अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। कांग्रेस पार्टी की जानिब से अशोक राव चौहान ने शहर के चंद्रलोक होटल में एक प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया गया। कांग्रेस पार्टी की जानिब से अशोक राव चौहान ने शहर के चंद्रलोक होटल में प्रेस कॉन्फ्रेंस का एहतमाम किया। इस प्रेस कॉन्फ्रेंस में कांग्रेस पार्टी के नायब सदर राहुल गांधी की नांदेड़ आमद पर प्रेस कॉन्फ्रेंस ली गई थी। प्रेस कॉन्फ्रेंस में अशोक राव चौहान ने मीडिया से मुखातिब होकर राहुल गांधी के दौरे की तफसीलात बयान किए और अशोक राव चौहान ने म्यूनसिपल इलेक्शन से मुतालिक गुफ्तगू भी की। कांग्रेस की जानिब से मुनक़िदा प्रेस कॉन्फ्रेंस में उर्दू व मराठी के सहाफ़ियों ने शिरकत दर्ज की। राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री राहुल गांधी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। उद्या सकाळी 10 वाजता त्यांचं नांदेडमध्ये आगमन आहे। नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही पदाधिकारी आणि उमेदवार राहिलेले आहेत या सगळ्यांचा विभागीय मेळावा नांदेडमध्ये आहे आणि त्यांना ते संबोधित करणार आहे। राज्याची आणि देशाची सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे आणि विशेषतः भाजपने तोडफोडीचं राजकारण जे महाराष्ट्रात देशात सुरू केलं आहे या पार्श्वभूमीवर या सगळ्या मेळाव्यात निश्चित महत्त्व आहे। राहुल गांधी काँग्रेस पक्षाची बाजू या ठिकाणी निश्चितपणे मांडणार आहेत। हा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी 2 वाजता संघर्ष मेळावा परभणीमध्ये आहे। या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आणि जे नोटबंदीच्या संदर्भातले जे काही आता रिझर्व्ह बँकेचे असे अनेक प्रश्न आता समोर आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शेतकऱ्यांना आणि जनतेला परभणीचे संबोधित करणार। परभणीचा दौरा नियोजित होता, नांदेडचा नव्हता। त्यातून प्रदेश काँग्रेस कमिटीने आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपण राहुल गांधींचा नांदेडमध्ये सभा लावली आहे। नांदेडहूनच परभणीला जाणार होते, त्यामुळे नांदेडचा एक कार्यक्रम सर, राजकुमार वडले यांची जी मुलगी आहे, मुलीसाठी त्यांनी स्वतः जो शिष्यवृत्ती त्याचा लाभ घेतला होता आणि आज सकाळी त्यांनी सांगितलं की आम्ही शिष्यवृत्ती घेणार नाही। म्हणजे पारदर्शक म्हणणारे मंत्री सुद्धा अशा प्रकारे आपल्याच खात्यात भ्रष्टाचार। ही बाब अतिशय गंभीर आहे। त्यांनी सरळ पदाचा दुरुपयोग केला असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांच्या या गोष्टी संदर्भामध्ये काँग्रेस निषेध व्यक्त करते आणि त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे याची मागणी राहणार। सर, कर्नाटक की जो घटना हुई है ये घटना पर क्या? कर्नाटक में पत्रकार गौरी लंकेश इनकी जो हत्या हुई है ये बड़ी गंभीर विषय है। गौरी लंकेश एक निर्भीड पत्रकार थी, एक अच्छी जानी मानी पत्रकार थी। सामाजिक गलत तत्वों के खिलाफ में उन्होंने अपना आवाज़ हमेशा मजबूती से उठाया था, इसीलिए शायद उनको अपनी जान गंवानी पड़ी। सरकार का फर्ज बनता है कि पत्रकारों को संरक्षण दे। सरकार किसी की भी हो, चाहे वो स्टेट गवर्नमेंट या सेंट्रल गवर्नमेंट, दोनों मिलकर इसके पीछे जिन लोगों की साजिश है उसको तुरंत पकड़ के उस पर तुरंत कार्रवाई करने की अपेक्षा है। सर, काँग्रेसला रोखण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न केला जातो। भाजपातर्फे सामदाम दंडभेद फोडाफोडीचं राजकारण सर्व कृत्या लढवल्या जात आहेत। फासणारे कृत्य सगळ्या भाजपकडून देशात सुरू आहे, राज्यात सुरू आहे। पक्ष म्हणजे लोकशाहीमध्ये पक्षांतर विरोधी कायदा आहे, या सगळ्या कायद्याला हाताळ बसण्याचं काम सुरू आहे। एका पक्षात दुसऱ्या तिसऱ्या पक्षामध्ये लोकांना नेणारा हा भाजपचा असा उद्योग राज्यात सुरू थोडं राजकारण केलेलं आहे। काय त्याच्यामध्ये आयडिओलॉजिकल आधार नाही आहे, केवळ करतो दुनिया मोठी मी असं उद्योग सुरू आहे भाजपचा आणि हा फार काळ चालणारा विषय नाही आहे। कधी ना कधी भाजपला सुद्धा याला तोंड द्यावं लागेल। काँग्रेस कसं पाहिजे? तिसरी आघाडी सुद्धा भाजपनीच प्रेरित केलेली आघाडी आहे, त्यांना काँग्रेसला मतं मिळू नये याकरता भाजपने केलेला हा प्रयोग आहे। सर, लंकेशांची हत्या झाल्याच्या नंतर एका युवकानं त्यांच्याबद्दल अपशब्द ट्विट केले, त्या युवकाला पंतप्रधान फॉलो करतात। मला त्याची अधिक काही माहिती नाही, परंतु ही गंभीर घटना आहे। पत्रकार होणारे हमले